नमस्कार मित्रांनो. माझं खरंच मी लग्न करून आहे ना, माझं आयुष्य आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण खराब झालं. माझं आयुष्य म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झालं. चुकीच्या माणसांग मी लग्न केलं. माझं सगळं आयुष्य खराब झालं खरं. काय कोणचा दिवस होता आणि कोणचा नाही, इतकं माझं पूर्ण म्हणजे पूर्ण हेच झालं. त्याला लेकराला नव्हतं सांभाळता येत, बायकोला नव्हतं सांभाळता येत. लग्न कशाला केलं मग? हां, लग्न करून माझं आयुष्य कशाला खराब केलं त्यांनी? सगळं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. चुकीच्या माणसाबरोबर मी लग्न केलं. लहान लेकरू आहे, त्या लेकराची पण माय येत नाही ना, काही नाही. किती सहन करू, अजून किती सहन करू? लय चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं मी. लय माणूस आहे ना, दलिंदर माणूस आहे, नालायक माणूस आहे. त्याला मी दरवेळेस वेळ देते, पण त्याला काही फरक नाही पडत. एवढं लहान लेकरू आहे, त्याला दुखते. मी काल हे बघा, इथंच औषध येते बघा. तुम्हाला कुठं वाटेल, मी काल दवाखान्यात जाऊन आणले त्याला. मला माहिती माझे किती हाल व्हायला लागले ते बघा. हे एक औषध आहे, हे एक औषध आहे. इकडे पिलू, इकडे ये. त्याचं अख्खं गाल सुजले, अख्खं इन्फेक्शन झालं, सगळं पू झालंय. इकडे ये, इकडे ये ना, 1 मिनिट. तो रडतोय. 3-4 दिवस झालं त्याचं सुजलंय. मी त्या टेन्शनमध्ये. आणि ह्या माणसाचं एक वेगळंच चालते. हे बघा, दाखव, इकडं कर असं. हे बघा, ह्यो गाल आहे ना पूर्ण सुजलाय, आतून पूर्ण इन्फेक्शन आहे. आणि इथं पण आहे. हे हात कर असं, पिलू असं कर. कुठं दुखतंय? हात काढ. इथं सगळं लाल झालेलं आहे. हात काढ असं. हां, हे इथं. आणि हे इथं पूर्ण म्हणजे पूर्ण हे असं नीट कर पिलू, नीट थांब. नीट असं थांब ना, असं इकडं बघ ना, असं. हे बघा, हे इथं नाही ना, ही साईज पूर्ण साईड सुजलेली आहे. ही नाही, हे इथनंच एवढं सुजलं आहे. आणि इकडनं हे पूर्ण गाल सुजलेलं आहे. हे बघा, दिसतं असं. हे इथनं हे पूर्ण सुजले, अख्खे इन्फेक्शन झाले. डॉक्टर म्हणले पूर्ण म्हणजे पूर्ण इन्फेक्शन झाले. तिला दुखतंय? औषध पिलं तुम्ही? सकाळी पिलं ना औषध? जा फोन बघ, जा. जा मा, टी व्ही बघ. मी त्याला औषध दे, इकडे औषध दे, औषध दे. तू हे करशील, औषध दे. मी त्या टेन्शनमध्ये आणि ह्याचं भांडणाचं चालतंय. ते ना इथं तो म्हणलं ना मी रूम भाडं देतो, हे त्याचा फक्त नुसतं बहाणा आहे. त्याला माहिती आहे मी 4-5 दिवस इकडं तिकडं हिंडन, इकडं तिकडं कुठं जाईन आणि मॉकरवान इकडं तिकडे हिंडणार आणि येणार माझ्या इथं येणार. मी मम्मीकडे गेल्यावर मी इथं येणार नाही, तर तिकडं निघून गेला. उगाच रूम फुकट भाडं द्यायला लागन म्हणून तेव्हा मला म्हणलं इथं राहा, मी रूम भाडं देतो. त्याला माहिती 4-8 दिवस मी इथं राहिले की ते बरोबर येतो आणि मी त्याला ॲक्सेप्ट करते की हा बाबा आला, चल जाऊ दे. मी लगेच शांत म्हणजे राग माझं होतो, 8-10 दिवस राग येतो. पण मी नंतर असं नालेकवाणी करत नाही मी की त्याला मी त्रास देईन. हे ते त्याला माहिती आहे. तो आला तर मी त्याला जा जा म्हणत नाही. 1-2 वेळा जा जा म्हणते, नंतर म्हणत नाही. हे त्याला माहिती आहे. म्हणून त्याने मला गप रूमची चावी दिली. राहा म्हणला तू, आणि मी निघून जातो म्हणला आणि गेला निघून. आता मी आली इथं कालच. रात्री मम्मीला घेऊन गेले ते दवाखान्यात. औषधे घेतले 2. डॉक्टर म्हणले 5 दिवसाचा कोर्स आहे, 5 दिवस करून बघा. 5 दिवसांनी ते सूज वसरली आणि आतलं राहिलं तरी मला दाखवायला, आणि नाही राहिलं तरी दाखवायला मग स्पेशल दाताच्या दवाखान्यात न्यायला लागणार. पूर्ण ते आतून आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण असं हे झालं आहे, इन्फेक्शन झाले, अख्खं पू झालं आहे.
तो 4-5 दिवस झाले रडत आहे तो. मी 4-5 दिवस झालं मला व्हिडिओमध्ये पण काय लक्ष नाही ना कशामध्ये पण नाही. 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ पण नाही काढले ना पोस्ट केली ना काय नाही केली. मी इथं आलेले पण मी तुम्हाला सांगितलं नाही काही नाही. त्यावेळेस ज्यावेळेस तो चावी देत होता त्यावेळेस पण त्यांनी घरी आला तमाशा केला. इथं थोडं आमचं झालं भांडण, म्हणजे झटापटी ते झाली, थोडं नाही का असं धक्काबुक्की ते झाली. पण मी काढणार होते व्हिडिओ पण मी माझ्या मुलाचं टेन्शनमध्ये, मला अजून किती काय टेन्शन आहे. ते ज्यांच्यावर ते वेळ येते ना त्यांनाच कळतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ते माझ्यावर वेळ आलेली आहे ना म्हणून मला माहिती आहे की माझ्यावर किती त्रास व्हायला लागले आणि काय काय मी सहन करू आणि कुठं कुठं लक्ष देऊ. आता मुलाचं ॲडमिशन करायचं आहे, मुलाच्या शाळेत फी भरायची आहे. आता ते शाळेतनं कुठून फी आणू, कुठून काय करू, हे सगळं मलाच टेन्शन पडलेलं आहे. आणि त्या माणसाचं काय आहे की बिंदास इकडं तिकडं मोकरवानी हिंडणार, खाणार पिणार, दारू पिणार, मस्त खाणार, चिकन मटन हे ते, आणि हिंडून मग येणार. आणि सगळं टेन्शन कुणाला? मला. त्या माणसाला काही पडलेलं नाही आहे, त्याला काहीच पडलेलं नाही आहे. आता मुलाचं बघायचं ते टेन्शन. त्या दिवशी मी व्हिडिओ काढलेच असते आणि पोस्ट केलीच असती. आता परवा 2 दिवस आधी मी व्हिडिओ पोस्ट केलीच असती. पण मी माझ्या टेन्शनमध्ये होते, मी काहीच बघितलं नाही. मुलाकडं माझं लक्ष, त्याचं इकडलं पूर्ण हे झाले आणि इकडली तर एक साईड तर पूर्ण त्याची सुजलेलीच आहे, इन्फेक्शन झाले. आणि इकडनं सुद्धा ते थोडं असं सूज यायला लागली. हे पूर्ण व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही, हे इथनं पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचं सुजलेलं आहे. आता मी मुलाकडं लक्ष देऊ का माझं भांडणाकडं लक्ष देऊ का त्याला काय तो हे थांब 1 मिनटं, तो भांडतोय त्याच्याकडे लक्ष देऊ का घरातलं बघू, रूम भाडं बघू, मुलाच्या शाळेचं आता फी म्हणले ते भरा का ते बघू. अजून खूप काय काय टेन्शन आहे. असं टेन्शन आहे की एक सांगितलं ना तर नुसतं असं वाटतं की काय हे इतकं टेन्शन आहे. तर माझं तोंड कसं झालं, एकदम मी सुकून गेले. मला 2-3 जण म्हणले की कशी खराब. थांबा 1 मिनटं.